कोणाची भक्ती गजानन महाराजांकडे आहे, कोणाची भक्ती गणपती बाप्पांकडे आहे, कोणाची भक्ती साईबाबांकडे आहे, कोणाची शंकर महाराजांकडे भक्ती आहे. आजूबाजूला जी मंदिरं आहेत तुमच्या, मग हनुमानाचं मंदिर असेल, गणपती बाप्पांचं मंदिर असेल, कालिकेचं मंदिर असेल, कमीत कमी जर रोज गेलात तर अतिशय उत्तम, पण कोणाला रोज जायला मिळत नसेल कामाच्या गडबडीतून वगैरे, तर कमीत कमी आठवड्यातून 2 दिवस तुम्ही त्या आरतींना नक्कीच सांगा. आपल्या संस्कृतीमध्ये आरतीला विशेष महत्त्व दिलं गेलेलं आहे. त्या आरतीमध्ये जे व्हायब्रेशन्स असतात, त्या मंदिरामध्ये जे व्हायब्रेशन त्या आरतीच्या निमित्ताने जे होत असतात, तुम्ही बिलीव्ह करू शकणार नाही. ते व्हायब्रेशन घेऊन तुम्ही घरी जातात आणि तेव्हा तुम्ही एवढं म्हणजे रिलीफ झालेले असतात ना. तुम्ही गजानन महाराजांचं नामस्मरण करा, साईबाबांचं करा, स्वामी समर्थांचं नामस्मरण करा, शंकर महाराजांचं नामस्मरण करा. त्या शक्तीपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. बरोबर आहे. तुम्ही त्या शक्तीपर्यंत पोहोचलात तर ती शक्ती तुम्हाला प्राप्त होऊन जाईल. मी गणपती बाप्पांच्या मंदिरात जायला लागलो. गणपती बाप्पांच्या मूर्तीमध्ये सुद्धा मला स्वामी दिसायचे. ओके. मी कालिकेचं दर्शन घ्यायला जायचो, कालिकेच्या स्वरूपात पण मला स्वामी दिसायचे. मी हनुमानाच्या मंदिरात जायचो, तर हनुमानाच्या मंदिरात सुद्धा मला स्वामी दिसायचे. हनुमानाला नमस्कार करताना मी जय श्रीराम म्हणायच्या जागी मी ओम श्री स्वामी समर्थ म्हणायला लागलो. पण नंतर लक्षात आलं की समोर हनुमान आहेत, मग त्याच्यानंतर जय श्रीराम म्हटलं. पण हनुमानाच्या मंदिरात सुद्धा मला स्वामी दिसायचे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. हा नवीन पॉडकास्ट तर नाही आहे, कारण हा भाग दुसरा असणार आहे. अगोदरच्या भागामध्ये तुम्ही जर पाहिला असेल तो भाग, तुम्हाला माहिती असेल की दादांनी म्हटलं होतं लास्ट गुरुवारपासून ह्या गुरुवारपर्यंत आपल्या भारतावरती जे काही आता प्रॉब्लेम चालू आहेत, तर नाम जाप करायला ओम श्री स्वामी समर्थांचा. तर मला माहिती आहे भरपूर जणांनी ते केलंही असेल. तर ज्यांनी पण ते नामस्मरण केलं आहे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कॉमेंटवरून माझ्या अजून एक गोष्ट लक्षात आली, भरपूर जणांनी दादा आपल्याला कॉमेंट अशी केली होती की त्यांना तुम्हाला भेटायचं आहे. कारण व्हिडिओज बघितल्यानंतर परत तुमचे अनुभव ऐकल्यानंतर भरपूर जणांना म्हणजे भरपूर जण लाईफमध्ये ना काही ना काही त्यांच्यासोबत संकट चालू आहेत, प्रॉब्लेम्स आले की कसं फेस करायचे. आणि असेही कॉमेंट्स होते ज्याच्यामध्ये लोक बोलत आहेत की मी स्वामी समर्थांचं करतोय नामस्मरण, मी दत्त महाराजांचं करतोय, आणि दत्त महाराजांचं करताना कोण त्यांना मध्येच सांगते की साईबाबाचं कर, मग ते साईबाबाचं करतात. मध्येच मग त्यांना कोण बोलते गजानन महाराजांचं कर. मग ते असं चालू आहे, म्हणजे ते लोक कन्फ्यूज आहेत. त्यांना समजत नाही आहे की करायचं कोणत्या देवाचं नामस्मरण. तर तुम्ही त्यावर काय सांगू शकाल? ओम श्री स्वामी समर्थ. सगळ्या स्वामी भक्तांना धन्यवाद. पहिलेच धन्यवाद करतो, कारण जवळजवळ 4 लाखाच्या आसपास व्ह्यूज दिले आहेत तुम्ही. बरेचसे कमेंट्स आहेत. त्यानंतर बऱ्याच लोकांनी कॉन्टॅक्ट करण्याचाही प्रयत्न केला, काही लोकांचा कॉन्टॅक्टही झाला. पण प्रचंड प्रमाणात जर म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात कमेंट्स आणि कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर त्यांना प्रत्येकाला मी भेटू शकत नाही आहे. तर त्यालाही काही कारणं आहेत. माझ्या ऑफिसचं पण रिनोव्हेशन चालू आहे. 2-3 आठवड्यात ते रिनोव्हेशन पण कंप्लीट होऊन जाईल. त्याच्यानंतर आपण नक्कीच प्रत्येकाला 1 बाय 1 भेटू शकतो आणि साधनेविषयी त्यांच्याशी बोलू शकतो. आपण नामस्मरणाविषयी बोलू शकतो, कारण साधनेमध्ये आणि नामस्मरणामध्ये प्रत्येकाचं सोल्युशन नक्कीच मिळणार. कारण परमेश्वर जो आहे, श्री स्वामी समर्थ जे आहेत, हे प्रत्येकाला सोल्युशन देतातच देतात. आणि एवढं साधं आणि सोपं सोल्युशन मिळतं की आपल्याला कल्पनाही आपण करू शकत नाही. तर प्रत्येकाला आपण भेटणारच आहोत. थोडंसं काही दिवसांचा कालावधी आहे, तर मी सागर पवारांना सांगेल की आपण भेटू प्रत्येकाला. तर दादा, आपला तो क्वेश्चन होता की लोक भटकत आहेत, म्हणजे त्यांना समजत नाही आहे की कुठल्या देवाचं करायचं. दत्त महाराजांचं करायचं, स्वामींचं करायचं, गजानन महाराजांचं करायचं, साईबाबांचं करायचं. बघा कसं आहे माहिती आहे, मी थोडंसं मागे जातो. म्हणजे मी माझ्या पहिल्या एपिसोडला सांगितलेलं आहे की मोकळा वेळ होता, भरपूर वेळ होता, कोविडचे दिवस होते. स्वामींनी माझ्याकडून भरपूर नामस्मरण करून घेतलं, भरपूर त्यांनी सेवा करून घेतली. तेच सगळं करून घेतात, आपण काहीच करत नाही. आणि जेव्हा ते नामस्मरण घडत होतं ना, प्रचंड प्रमाणात नामस्मरण घडत होतं. आणि एवढ्या प्रचंड प्रमाणात नामस्मरण घडत होतं, अचानक म्हणजे एकटाच बसायचो, टेरेसवर जाऊन बसायचो, मागच्या वेळेस सांगितलेलं आहे मी. तर ते एक ऊर्जा तयार व्हायची, आणि ती एवढी मोठी ऊर्जा तयार व्हायची ना की डोळे बंद असतानासुद्धा स्वामी मोठ्या स्वरूपात समोर दिसायचे. मोठ्या स्वरूपात एवढं प्रचंड मोठं ते स्वरूप असायचं
की आकाशाला टेकलेलं ते स्वरूप असायचं आणि मी असा खाली मस्त नामस्मरण करतोय एवढ्या मोठ्या स्वरूपात ते दिसायचे. आणि ती ऊर्जा तयार झाल्यानंतर ना मला क्षणोक्षणी जागोजागी ना स्वामीच दिसायचे. क्षणोक्षणी आणि जागोजागी स्वामीच दिसायचे. कालांतराने कोविड ओपन झालं. ओपन झाल्यानंतर मंदिरंही खुली झाली. मंदिरं खुली झाल्यानंतर जेव्हा मी मंदिरात जायला लागलो, मी गणपती बाप्पांच्या मंदिरात जायला लागलो, गणपती बाप्पांच्या मूर्तीमध्ये सुद्धा मला स्वामी दिसायचे. ओके. मी कालिकेचं दर्शन घ्यायला जायचो, कालिकेच्या स्वरूपात पण मला स्वामी दिसायचे. मी हनुमानाच्या मंदिरात जायचो, तर हनुमानाच्या मंदिरात सुद्धा मला स्वामी दिसायचे. हनुमानांना नमस्कार करताना मी जय श्रीराम म्हणायच्या जागी मी ओम श्री स्वामी समर्थ म्हणायला लागलो. पण नंतर लक्षात आलं की समोर हनुमान आहेत, मग त्याच्यानंतर जय श्रीराम म्हटलं. पण हनुमानाच्या मंदिरात सुद्धा मला स्वामी दिसायचे. ओके. हा माझ्यामध्ये जो चेंजेस मला जाणवत होता ना, हा वेगळ्या प्रमाणात जाणवत होता. पण शेवटी मी शिक्षक, माझा पेशा शिक्षकी पेशा आहे, तो विद्यार्थी का ढ आहे याचा विचार करण्याची प्रवृत्ती माझ्यामध्ये आहे. मग तो विद्यार्थी अजून किती प्लसमध्ये जाऊ शकतो, किती चांगला होऊ शकतो, तो किती चांगला अभ्यास करू शकतो, हा अभ्यास करण्याची प्रवृत्ती माझ्यामध्ये आहे. पण नंतर मी विचार केला, मी म्हटलं मला सगळ्याच ठिकाणी स्वामी दिसत आहेत, हे असं का घडतं आहे. मग मीच अभ्यासपूर्वक जो पूर्णपणे विचार करून सांगितलं की नाही, आता माझं जगच स्वामीमय झालेलं आहे. जे लोक मलाही प्रश्न विचारतात, सागरजी मलाही प्रश्न विचारले गेले की आम्ही गजानन महाराजांची भक्ती करतो, आम्ही त्यांचं नामस्मरण करतो, मग स्वामींचं नामस्मरण कसं करावं. अहो तसं नाही आहे. शक्ती ही एकच आहे. शक्ती ही एकच आहे. तुम्ही गजानन महाराजांचं नामस्मरण करा, स्वामींपर्यंत पोचलेलं असेल. स्वामींचं नामस्मरण करा, गजानन महाराजांपर्यंत पोचलेलं असेल. शक्ती ही एकच आहे. तुम्ही नामस्मरण करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मग तुम्ही कोणत्या परमेश्वराचं नामस्मरण करा, पण ती शक्ती एकच, त्या शक्तीजवळच ते नामस्मरण जातं. तुम्ही गणपती बाप्पांचं नामस्मरण करा, ओम गणगणपते नमः म्हणा, तरी पण नामस्मरण करणं महत्त्वाचं आहे. परमेश्वराचं नामस्मरण झालं पाहिजे. सगळ्या तरुणांना मी नम्र विनंती करतो, मध्यमवयीन लोकांना नम्र विनंती करतो, आणि आपले वरिष्ठ नागरिक तर आहेतच, तुम्ही मंदिरात कमीत कमी आठवड्यातून 2 दिवस आरतीला नक्कीच थांबा. बरोबर. तुमच्या आजूबाजूच्या कोणतेही मंदिरं असतील, आजूबाजूला जी मंदिरं आहेत तुमच्या, मग हनुमानाचं मंदिर असेल, गणपती बाप्पांचं मंदिर असेल, कालिकेचं मंदिर असेल, कमीत कमी जर रोज गेलात तर अतिशय उत्तम, पण कोणाला रोज जायला मिळत नसेल कामाच्या गडबडीतून वगैरे, तर कमीत कमी आठवड्यातून 2 दिवस तुम्ही त्या आरतींना नक्कीच थांबा. कारण त्या आरतीमध्ये जे व्हायब्रेशन्स असतात, आपल्या संस्कृतीमध्ये आरतीला विशेष महत्त्व दिलं गेलेलं आहे. त्या आरतीमध्ये जे व्हायब्रेशन्स असतात, त्या मंदिरामध्ये जे व्हायब्रेशन त्या आरतीच्या निमित्ताने जे होत असतात, तुम्ही बिलीव्ह करू शकणार नाही. ते व्हायब्रेशन घेऊन तुम्ही घरी जातात आणि तेव्हा तुम्ही एवढं म्हणजे रिलीफ झालेले असतात ना. म्हणून कमीत कमी तरुणांना, माझ्या मध्यमवयीन लोकांना, माझ्या बंधू भगिनींना, वरिष्ठ नागरिकांना नम्र विनंती, कमीत कमी 2 दिवस तरी आठवड्यातून तुम्ही आरतीला गेलं पाहिजे. बरोबर. हे गेलंच पाहिजे. त्याच्यामध्ये कोणताही आळसपणा नाही. कितीही मोठं काम असून द्या, आरतीचे ते 10 मिनटं आपण काढलेच पाहिजे, आपल्या मंदिरामध्ये गेलंच पाहिजे. आणि तुम्ही कोणतंही नामस्मरण करा, ते त्या शक्तीजवळ पोचतं. तुम्ही गजानन महाराजांचं नामस्मरण करा, साईबाबांचं करा, स्वामी समर्थांचं नामस्मरण करा, शंकर महाराजांचं नामस्मरण करा. त्या शक्तीपर्यंत पोचणं गरजेचं आहे. बरोबर आहे. तुम्ही त्या शक्तीपर्यंत पोचलात तर ती शक्ती तुम्हाला प्राप्त होऊन जाईल. ती शक्ती तर तुम्हाला द्यायलाच बसली आहे, पण आपण कधी घेणार? जेव्हा तुमच्या मुखातून नामस्मरण होईल तेव्हा ती शक्ती आपण प्राप्त करू. त्यामुळे नामस्मरण होणं गरजेचं आहे. मग ते कोणाचंही असो, कोणाची भक्ती गजानन महाराजांकडे आहे, कोणाची भक्ती गणपती बाप्पांकडे आहे, कोणाची भक्ती साईबाबांकडे आहे, कोणाची शंकर महाराजांकडे भक्ती आहे, तर त्यांचंही नामस्मरण झालंच पाहिजे. त्या व्यक्तीने ते जे काही त्याच्याकडून जे नामस्मरण होतं ते झालंच पाहिजे. बरोबर. ती शक्ती प्राप्त करण्याचं एकमेव उद्दिष्ट आहे नामस्मरण.
शक्ती प्राप्त करण्याचं एकमेव साधन जे आहे, उद्दिष्ट मी म्हणत नाही, साधन जे आहे ते आहे नामस्मरण. एक छोटीशी मी 2020ची घटना सांगितली. मी आत्ता 2023ची घटना सांगतो. 2023-24च्या दरम्यान आमच्या इथे शंकर मंदिरामध्ये नामस्मरणाचा एक कार्यक्रम होता. ओम नमः शिवाय हे नामस्मरण जप कार्यक्रम होता, आयोजित केलेला कार्यक्रम होता. आणि मला नामस्मरणाला बोलवलं गेलं. मला सांगितलं, म्हणजे असं इन्व्हिटेशन वगैरे नाही, असं सांगितलं की असं असं आहे, तुम्ही या. व्हॉट्सअपनी वगैरे सांगितलं. तर मी गेलो सकाळी 7:15 मस्तपैकी शिवलिंग समोर होतं, पटांगणात बसलो. नामस्मरण 7:15 7:30च्या दरम्यान चालू झालं. 11 11:15 झाले नामस्मरण करता करता. मस्तपैकी 3.5-3 तास मस्त सुंदर नामस्मरण झालं. डोळे बंद केलेले होते. माझ्याबरोबर इतर लोकही होती नामस्मरणासाठी. ओम नमः शिवाय नामस्मरण करत होतो आम्ही. पण ते नामस्मरण करता करता मी भगवान शंकराच्या हातात सुदर्शन बघितलं. ओके. मला हे कन्क्लुजन कळलंच नाही. भगवान शंकराच्या हातात मी सुदर्शन बघितलं. सुदर्शन तर विष्णूच्या हातात आहे, बरोबर, श्रीकृष्ण भगवानांच्या हातात आहे. मग शंकरांच्या हातात कसं काय? शक्ती एक आहे, बरोबर आहे. आपण पूजा विविध करतो, पण शक्ती एक आहे. ब्रह्मा विष्णू महेश हे 3 देव आहेत, पण ती शक्ती एक आहे. ब्रह्मा विष्णू महेश सामावलेले दत्त महाराजांमध्ये आहेत, पण ती शक्ती एक आहे. दत्त महाराज ही शक्ती एक आहे आणि दत्त महाराजांचेच अवतार आहेत. ओम श्री स्वामी समर्थ. बरोबर. तेव्हा शक्ती एकच आहे. तुम्ही कोणतीही पूजा करा, एका शक्तीकडे ती जाते आणि ती शक्ती तुम्हाला दुसरी शक्ती प्रदान करते. बरोबर. म्हणून नामस्मरण होणं अत्यंत गरजेचं आहे, साधना होणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून तरुणांना नम्र विनंती, परत एकदा नम्र विनंती करतोय, रोज गेलात आपल्या आजूबाजूच्या मंदिरात आरतीला तरी चालेल, पण जर वेळ नाही मिळाला तर कमीत कमी 2 दिवस तरी आठवड्याचे तुम्ही आपल्या आजूबाजूच्या मंदिरात गेलात पाहिजे. मग ते स्वामी समर्थांचं मंदिर असो, गजानन महाराजांचं असो, साईबाबांचं असो, शंकर महाराजांचं असो, गणपती बाप्पांचं असो किंवा दत्त महाराजांचं असो, तुम्ही गेलंच पाहिजे आणि त्या आरतीला उपस्थित राहिलं पाहिजे. आणि तिथून व्हायब्रेशन्स आपल्याला मिळतात, तिथून चालना मिळते आपल्याला की काय चांगलं करायचं आहे ते. त्याच्यामुळे ह्या घटना घडल्याच पाहिजे आणि आपल्या संस्कृतीमध्ये जी क्षमता आणि जी ताकद आहे ती अतिशय विलक्षण आहे, ही प्रत्येकाला मिळाली पाहिजे. मग जे पण भक्त त्यांना जे कन्फ्युजन होतं, म्हणजे शेवटी तुम्ही दत्त महाराजांची भक्ती करा, स्वामींची भक्ती करा, शेवटी शक्ती ही एकच आहे. मग तुम्ही कुठल्याही शक्तीला, म्हणजे जर कोण ओम श्री स्वामी समर्थ हा जाप करतंय तर पूर्ण ते त्याच्यावरच कॉन्सन्ट्रेट करून ते जाप करायला पाहिजे. म्हणजे ते स्वामींपर्यंत नाही तर दत्त महाराजांपर्यंत बरोबर ते पोहोचते. मग कोण जर हनुमानाचं करतोय नाही तर कोण दत्त महाराजांचं करतोय, ते बरोबर जिथे पोहोचायचं तिथे बरोबर पोहोचतं. बरोबर. तुम्ही गजानन महाराजांचं जर नामस्मरण कंटिन्यू 10 वर्ष करतायत, मग तुम्ही आता डायव्हर्ट होऊन स्वामींचं असं नाही, असं नका करू. गजानन महाराजांचं करताय नामस्मरण तर तेच कंटिन्यू ठेवा, ते स्वामींपर्यंत पोहोचत आहे. बरोबर. म्हणण्याचं उद्दिष्ट एकच आहे. गजानन महाराज म्हणजेच स्वामी आहेत, स्वामी म्हणजेच गजानन महाराज आहेत. उद्दिष्ट समजा, शक्ती एकच आहे. उगाच डायव्हर्ट होऊ नका कुठेही. बरोबर. ती शक्ती आपल्याला सामावून घ्यायची आहे, चांगल्यासाठी, लोकांच्या भल्यासाठी, स्वतःच्या भल्यासाठी ती सामावून घ्यायची. त्याच्यामुळे शक्ती एकच आहे. तुम्ही जे फक्त नामस्मरण होणं गरजेचं आहे, परमेश्वराचं नामस्मरण होणं गरजेचं आहे. कसं आहे माहिती आहे का, की बऱ्याचशा अशा घटना पण घडलेल्या आहेत की नामस्मरणाच्या माध्यमातून की आता माझ्या आयुष्यात तर भरपूर घटना घडलेल्या, मी पहिल्या एपिसोडपासून सांगतो आहे. एक छोटीशी घटना सांगतो की कसं आहे, माणसाचा एकदा अहंकार जागृत होतो ना, की असं मस्तपैकी शरीर, बलदंड शरीर, आणि मग बलदंड शरीर, त्याच्यानंतर बुद्धिमत्ता चांगली, पैसा पाणीही चांगला, सगळं व्यवस्थित. मेरे को कोई हाथ लगा सकता है क्या? ठीक है मैं कर लूँगा. ठीक है ना, कोई बात नहीं है. जो करे उसका भी भला, जो ना करे उसका भी भला है. एक छोटीशी घटना सांगतो. माझे एक मित्र आहेत. मित्र
चांगल्या ठिकाणी कामाला आहेत, चांगल्या पोस्टला आहेत. काही दिवसापूर्वी मला भेटले, म्हणजे एक आत्तापासून एक 6 महिन्यापूर्वीची गोष्ट सांगतोय तुम्हाला. मला भेटले ते असे. मी त्यांना हातात हात मिळवलं वगैरे. हातात हात मिळवलं, मी थोडं हे झालो. मी म्हटलं तब्येत कशी आहे. असा तर फिट होता माणूस. तो नाही सर ओके आहे मी. म्हटलं तब्येतीची काळजी घ्या म्हटलं. तर मला म्हणतात सर मला काय होणार आहे. बोलतो सर माझं मी एकदम परफेक्ट आहे, खाणं पिणं वेळेवर आहे, सगळं एकदम मी परफेक्ट आहे. म्हटलं मला काय होणार आहे. बोललो नाही चांगली गोष्ट आहे, काहीच झालं नाही पाहिजे, पण तरीही काळजी घ्या म्हटलं. 1 आठवड्याने मला फोन आला ओके की ती व्यक्ती ॲडमिट आहे. मग मी त्यांना बघायला गेलो हॉस्पिटलमध्ये. 1 आठवड्याने म्हणजे 1 आठवड्यानी पण नाही, 3 दिवसांनी फोन आला की ती व्यक्ती ॲडमिट आहे. तर मी गेलो हॉस्पिटलमध्ये बघायला गेलो. त्यांना उठवत पण नव्हतं, ते उठायला जात होते आणि ते माझ्या पाय पडायला जात होते. अच्छा. मी म्हटलं मी तर पाय पडायला, तुम्ही काय ते पहिले झोपा तुम्ही, म्हटलं तुम्ही उठू नका. होता सर तुम्ही मला बोललेले की शरीराची काळजी घ्या म्हणून, स्वतःची काळजी घ्या म्हणून. म्हटलं ठीक आहे हो, सोडून द्या ना तो विषय, आता झालं. नाही बोलतो मला ना थोडंसं ओमिटिंग झालं, ते मिक्स ते ज्यूस वगैरे हे ते पिल्याने ओमिटिंग झालं आणि त्रास झाला. तर मला एक्सरे वगैरे काढायला सांगितलं, अमुक सांगितलं. मी म्हटलं ठीक आहे काढून घ्या म्हटलं, पण झालं आहे म्हटलं, आता काय प्रॉब्लेम नाही, 3-4 दिवसात तुम्ही बरे व्हाल. मग तसं तुम्ही बोललात ना बरे व्हाल तर बरे व्हाल. मी बोला असं नाही, मी काय बोलत नाही म्हटलं, पण तुम्हाला सांगतोय की तुम्ही 3-4 दिवसात बरे व्हाल, काळजी घेतली नाही तुम्ही. तर मला म्हणतात सर काय करू आता. मी बोललो काही करू नका, जे करायचं ते डॉक्टरच करेल, जे काही करायचं ते. मी 3 दिवसांनी परत गेलो. 3 दिवसांनी मी बोललो काय झालं. त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं. नाही बोलतो सर डॉक्टर बोलले की अजून 4-5. मी बोललो आता तुम्ही बरे झालेले आहात. ओके आता तुम्ही बरे झालेले आहात, तुम्ही घरी जाऊ शकता, कदाचित तुम्हाला डॉक्टर सांगेल. तर डॉक्टर बोलले, ते बोलतात की नाही डॉक्टरांनी मला सांगितलं नाही जा म्हणून, पण मी म्हटलं आता तर तुम्ही मला ओके दिसताय, तुम्ही जाऊ शकता. पण म्हणतात ठीक आहे सर. मी बोललो तरी डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि तुम्ही निर्णय घ्या. पण ते झाल्यानंतर सुद्धा आठवड्यात ते अजून आठवडाभर ते ॲडमिटच होते. तर मी त्यांना फोनवर बोलला, अहो तुम्ही बरे. हा बोलतो सर मी बरा झालेलो आहे, मला काहीच नाही होते, आता त्रासच होत नाही. डॉक्टरांनी का थांबवून ठेवलं आहे काय मला माहिती नाही. बोललो कदाचित त्यांनी प्रिकॉशन म्हणून थांबवलं असेल, पण तुम्ही बरे आहात. हा बोलतो सर मी फिट झालो आहे आता. बोलण्याचा अर्थ काय आहे की काही गोष्टी आहे ना इमिजिएट कळायला लागलेल्या आहेत. कळायला लागल्या ते बरेच वर्षापासून, पण त्या कळतात. पण काय बोलल्यानंतर प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे, पण ते नाही घेतलं गेलं प्रिकॉशन. कारण का मी डॉक्टर नाही. जर मी डॉक्टर असतो आणि त्यांना सांगितलं असतं की प्रिकॉशन घ्या, तर त्यांनी नक्कीच प्रिकॉशन घेतलं असतं. बरोबर. पण कसं आहे काही वेळेस आपल्या मुखातून कोणतरी बोलत असतं. म्हणजे हातात हात मिळवल्यानंतर लगेच जाणवलं की ही व्यक्ती काही दिवसांनी आजारी पडू शकते. अच्छा. आणि मी हिंट दिलेली होती. मी असं तर नाही ना बोलणार की तुम्ही आजारी पडू शकता म्हणून, मी बोललो की तुम्ही काळजी घ्या म्हणून. ते अशा काही घटना ज्या आहेत त्या घडत गेलेल्या आहेत. आणि अशा बऱ्याचशा घटना. आता काही म्हणजे हे पॉडकास्ट वगैरे आपले जे एपिसोड चालू आहेत ते बघून एक मुलगी माझ्याकडे आली. मुलगी म्हणजे ती ओळखीची होती की सर असं आहे, लग्नाचा विषय आहे, असं तसं. तर ती समोरच बसलेली होती. मी म्हटलं बघ बाई, होणारा नवरा असा असेल, अशा पद्धतीचा असेल, अशा पद्धतीचा असेल, तो असं करत असेल, तो थोडासा स्वभाव त्याचा तिरसट असेल, पण तो मनाने अतिशय चांगला व्यक्ती आहे. मग सर काय करू. बोललो मी कसं सांगणार काय करू. मी तुला सांगितलं की ती व्यक्ती कशी असेल, आता पुढे जायचं की नाही ते तुम्ही ठरवायचं ना. मी कसं काय सांगू की तू हेच कर म्हणून. हो बरोबर. मी फक्त हिंट देऊ शकतो, मी सोल्युशन देऊ शकतो, पण मी सांगू शकत नाही की तुम्ही हे कराच म्हणून. ते योग्य नाही आहे. कधी कोणाला मी कंपल्शन केलेलं नाही आहे आणि ते योग्य पण नाही आहे. मग तिचा तेच विचारलं सर मी काय करू मग आता, मग कसं हे करू काय. मी बोललो तो तुमचा प्रश्न आहे. मुलगा अतिशय चांगला आहे मनाने, थोडा भडक स्वभावाचा माणूस असतो. पण तो का असतो भडक स्वभावाचा माणूस, तो त्याच्या प्रपंचामधून भडक स्वभावाचा होतो. तो का मुळात भडक स्वभावाचा नसतो, पण ते इतर मित्रमंडळी, कामावरचं टेन्शन हे ते याच्याने तो भडक स्वभावाचा होतो. मग असं काही नाही आहे.
माणूस कधीही भडक स्वभाव, तर मी पण थोडाफार भडक स्वभावाचा असतो. पण त्याच्याने काय असं नाही की मी वाईट आहे किंवा तो मुलगा वाईट आहे किंवा ती मुलगी वाईट आहे किंवा काय, बिलकुल नाही. म्हटलं तुम्हाला लग्न करायचं तुम्ही करू शकता. मी तुला सांगितलं त्या प्रश्नाचं उत्तर दिलं तुला. तर तिचा अजून एक प्रश्न होता, सर तुम्हाला कसं काय कळतं? मी म्हटलं हे मलाच माहिती नाही की मला कसं काय कळतं ते. ही सगळी त्यांची कृपा आहे म्हटलं, बाकी माझं काहीच नाही. कारण मी आजही परत एकदा सांगतो सगळ्यांना, सगळ्या स्वामी भक्तांना, 100% फक्त स्वामी आहेत. मी हा नाही आहे. 100% स्वामी आहेत आणि ते आहे म्हणून मी इथे बसलो आहे. बरोबर. नाही तर तुमच्या संपर्क कधी येऊ शकलो नसतो. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. तर धन्यवाद दादा, तुम्ही तुमचा इतका वेळ काढलात आणि आलात आणि भरपूर काही गोष्टी कवर करायच्या होत्या आणि ते मला खात्री आहे की भरपूर जणांना त्याचे उत्तर मिळालेही असतील आणि भरपूर काही अजून प्रश्न आहेत जे आपण पुढच्या भागामध्ये कवर करू. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा.